नमस्कार, मी विजय कते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. कुल्हामध्ये झालेल्या पर्यटकांच्या हल्ल्यानंतर जी भारतीय सैन्याने काल जे एअर स्ट्राईक केलेले आहे, एअर स्ट्राईक नंतर संपूर्ण भारतामध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे. त्याचाच भाग आज मीराबाईंदर शहरामध्ये शिवसेनेने आनंद उत्सव साजरा केलेला आहे. ढोल ताशा वाजवत भारत माता की जय, वंदे मातरमची घोषणा देऊन फटाके वाजवत पेढे वाटून हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे. नक्की त्याच्या पाठीमागे त्यांच्या भावना तरी काय आहेत आपण जाणून घेऊ. अभी फाइनल होना बाकी है. अभी तो ये आगाज है, ये शुरुआत है. पाकिस्तान और पाकिस्तानी आर्मी आतंकवाद का तो बहाना है. रियल में पाकिस्तानी आर्मी ISIS का हमला होता है. हर बार कायराना जो चूहे जैसा घुस के जाते हैं, तो आज हमारे भारत की आर्मी शेर के जैसे घुस के गए. शेर के जैसे पाकिस्तान में घुस के, पाकिस्तान के पंजाब में घुस के मारा है. और अभी तो हम आतंकवाद को मारे हैं, आतंकवाद को मारे, सिविलियन को हमने अटैक नहीं किया है. लेकिन आतंकवाद का साथ अगर पाकिस्तानी आर्मी अगर देना बंद नहीं करेंगी, तो पाकिस्तानी आर्मी का नस्त नाबूद जो है इंडियन आर्मी कर देगी जो है. और इंडियन आर्मी के साथ जो है भारत के 140 करोड़ जनता जो उनके साथ है, उनका मोरल उनके साथ है, उनका भावना उनके साथ है. पहली बार हमें ऐसा दिखा कि पूरे भारत देश की जनता और पूरे भारत देश के नेता, चाहे वो अपोजिशन हो कोई भी हो, सब एक साथ खड़े नजर आए. ये क्या संदेश देता है? हमेशा भारत एक साथ है, एक साथ रहेगा और एक साथ था. 140 करोड़ चाहे हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, सभी लोग भारत माता की जय बोल के आज इंडियन आर्मी के साथ खड़े. सभी लोगों के हाथ में आज तिरंगा है, कोई अलग नहीं. और डिवाइड एंड रूल का जो काम करने का उन्होंने कायराना हरकत किया है, तो कहीं न कहीं आज जो प्रेजेंटेशन दिया है भारत की एक मुसलमान बेटी ने दिया है आर्मी की ओर से जो है, तो ये पाकिस्तान के आतंकवादियों को ये सुन लेना चाहिए कान खोल के कि हर एक भारतीय जो है उनके खिलाफ खड़ा हुआ है आज. राजू जी, आप क्या कहना चाहेंगे, क्या संदेश देना चाहेंगे? देखो, ऐसा है कि जो आतंकियों ने जो हमला किया था उसका मुंह तोड़ जवाब हमारे सैनिकों ने दिया है. और हमारे मोदी जी ने जो आवाज़ उठाई थी उन्होंने वो करके दिखाया. वो पूरे देश में आज एक खुशी का माहौल है. और हम लोगों ने यहाँ पर इसी के बदले यहाँ पर खुशियाँ मनाने के लिए शिवसेना की तरफ से यहाँ पर सब कार्यकर्ता जमा होकर ये आज जुलूस मनाया है. और हम ऐसे ही कल भी तिरंगा रैली पूरे शहर में बाइक रैली घुमाने वाले, उसका टाइम और सब कुछ हम लोग कल पार्टी की तरफ से तय करेंगे. और सब पूरे शहर में हम लोग तिरंगा रैली निकालेंगे. आप क्या कहेंगे सर? सगळेजण खुश आहेत. या ठिकाणी सगळे शिवसैनिक आज या ठिकाणी आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आज त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हा आम्ही जल्लोष करत आहोत. हा आनंद आहे, हा उत्साह आहे. सकाळी पहाटे जी अगदी आनंदाची बातमी भारतीयांना मिळाली, घुसलो, ठोकलं आणि करून दाखवलं. कारण आमच्या भारतीयांच्या महिलांचं सिंदूर ज्याने पुसलं त्याचं सिंदूर ऑपरेशन आज भारतीय सेनेने करून दाखवलं. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आज न्यूज चॅनलवरती त्या दोन महिलांना बोलताना पाहिलं, आपली कर्नल सोमेशी कुरेशी आणि आपले विंग कमांड मॅडम सिंग मॅडम, या दोन महिलांनी ज्या प्रकारे त्यांचं संपूर्ण युद्ध आम्ही कसं केलं किंवा आम्ही कसे घुसलो, ज्या प्रकारे त्या महिला बोलल्या, एक नवीन भारत महिला आघाडीच्या माध्यमातून, महिला नारीशक्तीच्या माध्यमातून एक नवीन भारत आज देशाला पाहायला मिळाला. हॅट्स ऑफ सर्व सैन्यांना आणि भारतीय सैन्याला मानाचा सलाम. आणि उद्या या मीराबंदर शहरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख राजूजी भोईर, जिल्हा सहकारी दिशाताई नार्वेकर, 185 माझे सहकारी विक्रम प्रताप सिंग आणि 146 माझ्या सहकारी पूजाताई आमगावकर, आमच्या सर्वांच्या माध्यमातून एक भव्य अशी तिरंगा रॅली या विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही काढणार आहोत. त्या सर्व मीराबंदरच्या नागरिकांनी समाविष्ट व्हावं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो. बघा, आज आमच्यासाठी असं वाटतं की दिवाळी आहे आणि खरंच एवढा पब्लिक आमच्या बरोबर, एवढा मीरा भाईंदरच्या वासे खुशी आहे. मला असं वाटतं की फक्त दोन बाई म्हणजे एक दुर्गाने जाऊन पाकिस्तानचा हे हालत केलं, तर फ्युचरमध्ये आता तांडव बाकी आहे. माझं असं बोलायचं आहे की आम्ही फक्त 2 मिनिटाच्या सीनमध्ये पाकिस्तानच्या घुटण्यावर आणला आहे. ते पुढे असं व्हायला नको, आतंकवाद फ्युचरमध्ये व्हायला नको. आणि जे इंडियामध्ये पब्लिक आहे, नॉर्मल पब्लिक आहे, आतंकवादी हे सगळेच व्हायला नको. फ्युचरमध्ये शांतीपूर्ण आपला देश आहे, पण कोणी आपल्याला उंगली केलं तर आपण सोडणार नाही हे फक्त.